डावखुरा फलंदाज आहे, डीप मिड विकेट. आणि आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाचे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहिली तर पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, त्याचबरोबर स्क्वेअर लेग आहे. पाठीमागच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि इथे गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय सागर सकपाळ यांच्यासाठी. पहिल्या बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालंय. वॉटर स्ट्रोक आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला, पाठवलंय बॉल आउट ऑफ द पार्क. पहिला बॉल येतोय तो षटकार साधावा. डीजे डीजे आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाज म्हटलं की एक डोकेदुखी असते बॉलरसाठी. पहिला बॉल त्याच्यावरती षटकार आलाय, 6 धावा आल्यात. बॉल क्रमांक 2 गणेशांचा. आणखी एक अपरकट वीरेंद्र सेवागच्या स्टाईलमध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा 2 टप्पा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅट्समन आहेत सागर गणपत सकपाळ वेंगळे. अप्रतिम बॅटिंग. चौकार येतोय. डीजे धन्यवाद. डीजे कानमंत्र दिलाय. ऋषी भोसले अगदी धावत आले आणि बॉलरच्या कानामध्ये काहीतरी सांगितलंय. पहा, सल्ला महत्वपूर्ण ठरतो. क्रिकेट असो वा जीवन असो. तिसरा बॉल असेल. शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती आक्रमण अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना सागर गणपत सकपाळच्या बॅट मधून आलाय. आणखी एक धमाका. या बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. येतोय तो षटकार साधावा. डीजे आतमध्ये चालू आहे. पहा, मागील सामन्यामध्ये याच बॉलरनी फक्त 2 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये त्याच्यासाठी काही सोपं नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तदनंतर षटकार येतोय. बॉल क्रमांक 4 आहे. हो, हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. आता मात्र टिपलाय जाईल. महत्वपूर्ण विकेटचं पतन होतंय. सागर सकपाळ तंबूच्या आसऱ्याला जातील, परंतु त्यांचं काम त्यांनी कंप्लीट केलंय. येऊ द्या. डीजे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतलाय. काय स्पर्धा आहे पहा. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4 आहे. प्रेक्षकांच्या आवडीची स्पर्धा आणि प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आनंद देणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. सोन्यासारखी स्पर्धा पाहताय. सोन्याची स्पर्धा आहे. मालिका वीर साठी गोल्ड कॉइन आहे. बॉल क्रमांक 5 असेल. हो, काय घडलंय. चांगला स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आपण जर पाहिलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. 1 रन मात्र कंप्लीट केली. धावसंख्येचा विचार केला 17 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. विनोद सकपाळ अनुभव आहे त्यांच्याकडे. आज कुमार शेट्टी नाही आहेत, परंतु कुमार शेट्टीची कमी नाही आहे या टीमसाठी. चेक.
डेड बॉल असेल, कारण पुन्हा एकदा गणेश यांना अगदी आपल्या रनअपवरती जावं लागेल. बॉलिंग तुम्ही पाहताय, वेगवान बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहताय, परंतु त्या वेगवान बॉलवरती आक्रमण केलंय टीम वेंगळे यांनी. विनोद सकपाळ, शेवटचा बॉल आहे. 3 षटकांचा सामना आहे. हा शेवटचा बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी हेरलं, नजर रोखून ठेवली आणि सांगितलं हा वाईट बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पहा, प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने स्टँड पहा. प्रत्येक स्टँडवरती प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलाय. ऑनलाईन tenniscricket.in माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्याबरोबर जोडलेत. त्यांचंही या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साईडला एक सोपा झेल टिपलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय झेल. इथे विकेटचं पतन होतंय. विनोद सकपाळ परत जातील. डीजे टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याला विनंती असेल, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळेचं भान ठेवा. 3 षटकांचा खेळ 15 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. 20 मिनिटाचा टायमिंग आम्ही दिलाय तुम्हाला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक हाताळायचे आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू होईल अगदी लगेच. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पहा, 18च्या ॲव्हरेजनी संघ पुढे गेला तर 54 धावा स्कोरबोर्डती लागू शकतात. परंतु प्रत्येक षटकाचा खेळ वेगळा असतो. वेळ ही सारखी नसते. वेळेमध्ये वारंवार बदल होत असतो. आपण पाहिलं, मोठे उलटफेर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. केळकर सुळशी सारख्या संघाला इथे काहीही करता आलेलं नाही. या स्पर्धेमध्ये खराब प्रदर्शन राहिलं. त्याचबरोबर आपण पाहिलं, टीम रामेगर संघ, त्यांनाही अपयश आलंय. पहिल्याच मॅचमध्ये त्यांचाही प्रवास इथे संपवला आहे टीम तेटलीने. ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. जो जिंकेल तो अगदी क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल. पहिला बॉल असेल. बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय विघ्नेश. गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोअर पद्धतीचा बॉल आहे, परंतु चुकी झाले त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. 22 असेल, म्हणजेच 1 रन आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. 3 षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय. अगदी मैदानाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये प्रेक्षक आहेत. श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4. ओ, स्ट्रोक चांगला खेळलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपला आहे. त्या ठिकाणी वेगाने जात आहे. तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही बॅट्समन 2 धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी. धावसंख्या 21 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. षटक क्रमांक 2 आहे. गणेश सकपाळ स्ट्राईक एंडला पोहोचतील. गणेशकडे चांगला अनुभव आहे. या मॅचमध्ये जास्त धावा स्कोरबोर्डती लावणंही गरजेचं असेल. ओ, हवेमध्ये बॅट स्विंग आहे. पंचांनी सांगितलं विकेटचं पतन होतंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऋषी भोसले यांची चाणाक्ष नीती, चालाकी पहा. काही क्षणामध्ये त्यांनी बॉल यष्ट्यांना लावला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. यष्ट्यांच्या मागे महेंद्रसिंग धोनी यांची कामगिरी भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण राहिली. आणि तदनंतर आपण पाहतोय रिषभ पंत. हा एक खेळाडू भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण राहिला, परंतु त्यांचंही त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं. तदनंतर अनेक विकेट किपरना भारतीय संघामध्ये ट्राय करण्यात आलंय. विकेटचं पतन झालंय. विठ्ठल आलाय मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, आता तू धाव. आता या मॅचमध्ये विठ्ठलाला चांगली बॅटिंग करावी लागेल. विघ्नेश. ओ, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉलकडे त्यांनी पाहिलं नाही. आंधळी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं डॉट बॉलची सांगता होते आणि ते फायदा आहे टीम तेटलीला.
विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय, परंतु पहा चांगलं प्रदर्शन टीम तेटली. पहिल्या षटकामध्ये धावा खूप आल्या, परंतु मात्र नंतर ब्रेक दिलाय. विघ्नेशची बॉलिंग चांगली राहिली. स्लोअर पद्धतीचा बॉल स्टेट बॅटनी खेळलाय. क्षेत्ररक्षकला लॉंग ऑफला आहे त्या ठिकाणी. वेगाने येतील तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाईल. 22 धावा स्कोरबोर्डती लागतायत. स्कोरबोर्ड आपण पाहिला तर, आणि आतापर्यंत बॉल होत आहेत. 5 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा बॉल असेल आणि यानंतर एक षटक असेल. शेवटचा बॉल. प्रशांत शेटे. गतीमध्ये परिवर्तन आहे. आडव्या बॅटनी स्ट्रोक ओढून घेतलाय. डीपला क्षेत्ररक्षक जात आहेत तोपर्यंत मात्र धावांसाठी धाव केली जाते. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 24 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये बजाव डीजे. सॉंग्सही लावलंय आम्ही. आता मात्र विठ्ठलामध्ये एक ऊर्जा संचार झाली आणि चांगली बॅटिंग केली. तर पाहूया आपण. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचांनी सांगितले हा वाईट बॉल आहे. ऋषी भोसले बॉलिंग मार्कवरती आलेत. 25 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे या 6 बॉलमध्ये जर 15 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या स्कोरबोर्डती लागू शकते. किंबहुना आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे. आपण जर विचार केला तर टीम वेंगळे यांचा 6 बॉल महत्त्वपूर्ण असतील. फुलटॉस बॉल आहे त्याच्यावरती ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. डीपला बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहेत वेगाने येतील तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते. प्रशांत शेटे मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आहे. अनेक मॅचमध्ये प्रशांत शेटेंनी जबरदस्त कामगिरी केली. 5 बॉल बाकी आहेत. या 5 बॉलमध्ये 2 ते 3 बॉल तुम्हाला स्टेडियमच्या बाहेर मारावे लागतील. हलक्या हाताने खेळले. 1 रन्स कंप्लीट करत असताना दुसऱ्या रनसाठी जातील का? दुसरीही रन्स कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला उंचावा लागेल. तुम्हाला फायनलपर्यंत पोहोचायचं असेल, क्रिकेट मॅचेस जिंकायच्या असतील तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावा लागेल. चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ऋषी भोसले बॉलिंग करतायत. प्रशांत शेटे त्याच्यावरती बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. संतोष भोसले यांची जबरदस्त फिल्डिंग राहिले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? विकेटचं पतन होईल. विठ्ठलला परत जावं लागेल आपल्या डगआउटमध्ये. या डीजे प्लीज या. डीजे बॉल आतापर्यंत झालेत 3 बॉल झालेत. म्हणजे इथून पुढे 3 बॉल आहेत. प्रशांतसाठी संधी असेल. मोठे स्ट्रोक त्याला खेळावे लागतील, परंतु ऋषी भोसले आपल्या फॉर्ममध्ये आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर प्रयत्न केलाय. स्ट्रोक चांगला. इथे फंबलिंग झालंय. सेकंड अटेम्प्टमध्ये तुम्ही बॉल पकडता 2 धावा देऊन जाता. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल पकडला तर फक्त 1 धाव जाईल. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बॉल पकडला 2 धावा जातील. हे क्रिकेट आहे. हा फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला सुधारावा लागेल. 24 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या, परंतु आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त झेल कोणत्या टीमनी सोडले असतील तर ती टीम आहे केळगर सोळशी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. येतोय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या 2 षटकांमध्ये रन्स आलेले नाही आहेत. फुलटॉस बॉल गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती तोपर्यंत काय घडलंय? किती धावा घेतल्या जात आहेत? 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. तिसरी धाव घेत असताना विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते
33 34 धावांचं आव्हान आहे. टीम वेगळे आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला टीम वेगळे आपल्याला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा त्वरित आणि क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्या. टीम तेटली आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीत. लग्नाचा कार्यक्रम नाहीये, क्रिकेटचा कार्यक्रम आहे. हळदीची गाणी हो येस आणि 18 तारखेला लग्न आहे. 17 तारखेला तुम्ही हळदीला या कारण तेटली गावामध्ये लग्न असेल. सगळ्यांच्या आवडीचा खेळाडू आहे संतोष भोसले यांचं लग्न आहे 18 फेब्रुवारीला. 17 तारखेला हळदीचा कार्यक्रम आहे आणि अशी गाणी तुम्हाला त्या ठिकाणी वाजवायला लागतील. चला आपण जाऊया मॅचकडे. मजेदार मॅच आहे कारण प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे. निवडी टीम वाट पाहते कोणता संघ पुढे येईल आणि निवडी टीम बरोबर 2 हात करेल कारण निवडी टीममध्ये आज एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारले कारण अक्षय निवडे आणि त्याची संपूर्ण टीम एक वेगळ्या जोशमध्ये या स्पर्धेमध्ये खेळते. अक्षय निवडेने अप्रतिम बॅटिंग केली. सकाळी अर्धशतक झळकावलंय. कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक आलंय जे मिस्टर फॅक्स गणेश कदमनी झळकावलंय. इथून पुढे एखादा खेळाडू अर्धशतक झळकवतोय का पाहणं गरजेचं कारण ही संपूर्ण रेस आहे बॅट्समन आणि बॉलरची. ती आहे फक्त सोन्यासाठी कारण इथे गोल्ड कॉईन आहे मालिकावीरला. तर इथून पुढे आम्ही थोडंसं स्पीडअप हा शब्दाचा यूज करू कारण 5:30 वाजता सामना संपवायचा आहे. 34 धावांचं टार्गेट आहे. 34 18 बॉल आणि 34 धावांची गरज. सागर आहेत बॉलिंग मार्कवरती. बॅटिंग साठी ऋषी भोसले आणि नॉन स्ट्राईकला गणेश. पहा 5:30 वाजता हा खेळ आपल्याला इथे संपवायचा आहे कारण ज्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिले इथून 5:30च्या नंतर इथे वेगळा कार्यक्रम आहे. त्यासाठी आपल्याला विनंती आहे आपण जास्त वेळ घेऊ नका. अगदी कमी वेळ यूज करा आणि मॅच लवकर फिनिश करा. चला 34 धावांची गरज आहे. ऋषी भोसले स्ट्राईक एंडला. पहिला बॉल सागर सकपाळ KSK मधील एक नामांकित बॉलर आहेत. आज मात्र परीक्षा असेल या मॅच मध्ये. यॉर्क पद्धतीचा पहिला बॉल त्याच्यावरती एक स्ट्रेट बॅटनी स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. किती रन्स मिळतील तर 1 आणि 1च रन्स मिळेल. 34 धावांचं टार्गेट आहे आणि या मॅच मध्ये षटक क्रमांक 1 मध्ये किती धावा येत आहेत त्याच्यावरती ही संपूर्ण मॅच आहे. सागर सकपाळ पॉवर प्लेचा बेस्ट बॉलर आहे आणि आज त्याच्या हातामध्ये हा बॉल आहे. संपूर्ण गावाचं नशीब त्याच्या हातामध्ये आहे. पहिलं षटक हाताळतोय तो. खोलवर टप्प्याचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग आहे. अपील चांगली झाले. अपीलमध्ये दम नाहीये विश्वास नाहीये आणि पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. पहा एक दर्जेदार क्रिकेट तुम्ही पाहताय. KSK प्रतिष्ठानची ही नंबर 1 ची स्पर्धा आहे. गाव आहे केळघर सुळशी. जावली तालुका आणि सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून आलेली ही स्पर्धा. फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. प्रशांत शेटे बॉल खाली. पहिली विकेटचं पतन होईल. महत्वपूर्ण विकेट आहे. गणेशला आल्या पावली परत पाठवलंय. येते ती विकेट. ऐकूया एक सुमधुर संगीत. DJ
पोचवले संतोष भोसले. काय खेळाडू आहे पहा, जबरदस्त बॅटिंग बॉलिंग. क्रिकेटच्या पिचवरती जबरदस्त खेळाडू राहिला आहे. आता लग्नाच्या बंधनामध्ये अडकेल आणि नवीन संसार करण्यासाठी आपण त्याला देऊया शुभेच्छा 18 तारखेसाठी. तर पहिला बॉल खेळतील मैदानाच्या आतमध्ये. ओ या ठिकाणी ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग केली होती. बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॅटला अगदी घासून पाठीमागच्या दिशेने चाललाय एका धावेसाठी. ही मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण निवडी टीम वाट पाहते कोणता संघ वरती येईल. टीम निवडीच्या कॅप्टनना मी विनंती करतो, आपण या. आपला टॉस आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. पुढचा बॉल ऋषी भोसले यांच्यासाठी. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती ड्राईव्ह केलाय, पॉवर जनरेट केले या स्ट्रोकमध्ये. बॉलला अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रेटला पाठवले 4 धावांसाठी. ऋषी भोसले यांच्या बॅटमधून येतोय क्लासिकल ड्राईव्ह. रन्स मिळतील 4 4 4 चौकार. पहिलं षटक आहे तिथे फुलटॉस मिळाला, त्याच्यावरती आक्रमण करताना पाहायला मिळतंय. आणि हो, ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करतोय येणाऱ्या बॉल नंतर आम्ही सांगू. आडव्या बॅटनी स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक ठोकलाय पहा. ऑन साइडला धमाका मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऋषी भोसले, एक यंगस्टर क्रिकेटर, तेटली गावासाठी चांगला खेळ खेळतोय. येतोय तो षटकार 6 धावा. डीजे थँक्यू. आपली कल्पना, आपली संकल्पना खूप छान आहे. कारण पहा, सोन्याचे भाव अगदी 64,000च्या घरात आहेत. सोन्याचं नाव काढलं ना तरी माणूस 10 वेळा विचार करतो दुकानात जात असताना. त्यामुळं खेळाडूंसाठी तुम्ही गोल्ड दिले आणि सोन्यासारखा खेळ जो करेल, जसं किरण सरांनी सांगितलं, तुम्हाला जर सोनं घ्यायचं आहे तर सोन्यासारखा खेळ करा. आणि डॉक्टर श्रीकांत पालांडे, थँक्यू सो मच. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या एकूण स्कोअरबोर्डवरती लागते ती 12 धावा स्कोअरबोर्डवरती लागतात. 12 रन्स ऑन अ स्कोअरबोर्ड. आणि ते इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो, सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहत आहे. गाव आहे केळघर सुळशी, चावली तालुक्यातील हे गाव आहे. आणि पहा, क्रिकेटचा वारसा लाभलेलं गाव. अनेक लेजेंड खेळाडू तुम्हाला इथे उपस्थित पाहायला मिळत आहेत, ज्यांनी 90 आणि 2000, 2005, 2010 पर्यंत 20 वर्ष एक चांगलं क्रिकेट, एक आदर्श दोन्ही तालुक्यांसाठी ठेवला. आणि तदनंतर क्रिकेटमध्ये प्रगती झाली आपल्याला पाहायला मिळाली. तर केळघर सुळशीचे सर्व लेजेंड खेळाडू आहेत, त्यांचं आपण करूया स्वागत. आणि दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल पाहूया. लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, खराब बॉल आहे, तुम्हाला मात्र परत टाकावा लागेल. 13 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत पहा. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो, सर या पण मुख्य व्यासपीठावरती बसून तुम्ही या मॅचचा आनंद घ्या. प्रशांत शेटे बॉलिंग मार्गवरती आले, 13 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. इथून पुढे 20 धावांची गरज या मॅचमध्ये. संतोष भोसले जोर का स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा, चिकी रन घेण्यापासून दोन्ही संघांना, दोन्ही बॅट्समनला तुम्ही थांबवू शकत नाहीये. पहा, या एकेरी दुहेरी धावा खूप महत्त्वपूर्ण असतात क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकाराला जेवढं महत्त्व आहे ना, तेवढं महत्त्व एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांना आहेत. संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला याच धावा तुम्हाला कामाला येत असतात. प्रशांत शेटे निघालेत ऋषी भोसले यांच्यासाठी. शॉर्ट पिच बॉल, त्याला पूल केले वेगाने, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होईल. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक चांगला स्ट्रोक येतोय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. बॅट्समन आहेत ऋषी भोसले, येतोय तो चौकार. डीजे थँक्यू. संपूर्ण मॅच आपण जर पाहिली तर सागर सकपाळनी सुरुवात चांगली केली होती, परंतु या मॅचमध्ये सत्र क्रमांक 2 मध्ये ऋषी भोसलेची बॅट बोलते.
खोलवट टप्प्याचा बॉल आहे त्याच्यावरती घुटणे टेक तमाशा देख ऑन साइडला ठोकलेला आणखी एक धमाकेदार षटकार क्रमांक 2 येतोय. ऋषी भोसलेची बॅट बोलते. अप्रतिम बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. महत्वपूर्ण वेळेला ही बॅटिंग येतोय तो षटकार साधावा. क्या बात आहे यार. पहा प्रेशर मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग, पहा प्रेशरचा जर तुम्ही अर्थ चांगला घेतला आणि प्रेशरमध्ये तुम्ही उभा राहिला तर मात्र तुमच्या नावाची चर्चा कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष होते. प्री क्वार्टर फायनलचा सामना होता, संघ थोडासा अडचणीत होता. ऋषी भोसलेने निडर बॅटिंग केली आणि अप्रतिम बॅटिंग करताना तो आपण पाहतोय. किती पाहिजे? 24 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ओ पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल मधली गती होती ती काढून घेतली आणि बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिला की अगदी वेग खूप कमी होता त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न केला. अगोदर बॅट फिरवून बसले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 24 धावा झाल्यात म्हणजेच इथून पुढे धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 34 धावा म्हणजेच 10 धावांची गरज आहे इथून पुढे. ऋषी भोसले बॅटिंग करतायत. हो आणखी एक स्ट्रोक चांगला खेळण्याचा प्रयत्न. बॉल ऑप्शनच्या बाहेर पिचिंग आहे. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीयेत. आणखी एक डॉट बॉल येतोय. प्रेशर थोडासा क्रिएट होईल पुन्हा एकदा बॅटिंग टीम वरती. प्रशांत शेटे टीम निवडी आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या, आम्ही लगेचच टॉस करू या ठिकाणी. प्रशांत शेटे बॉलिंग मार्क होती सज्ज होत आहेत. शेवटचा बॉल. ओ तपासूक आहे. लागोपाठचे 3 बॉल डॉट केलेत. वा भाई वा. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना प्रशांत शेटे, षटकार तू ठोकलास मला परंतु त्यानंतर मी तुला 3 बॉल डॉट केलेत. क्या बात आहे भाई. प्रशांत शेटे चांगली बॉलिंग. षटक क्रमांक 3चा खेळ लवकरात लवकर सुरू करा. आपल्याला विनंती असेल ऐकूया एक सुमधुर मराठी संगीत. थँक्यू सो मच. 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. आता मात्र सामना चुरशीचा होत चाललाय पहा, कारण या 3 बॉलवरती, मागील 3 बॉलवरती कोणतीही रन आली नाही. ऋषी भोसले यांना ज्या पद्धतीने खेळवलं प्रशांत शेटे यांचं कौतुक करेल. गणेश सकपाळ बॉलिंग मार्ग होती. संतोष भोसले स्ट्राईक एंडला पहिला बॉल खेळतील. पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. अप्रतिम झेल टिपलाय. गुड रनिंग कॅच. आता मात्र या मॅच मध्ये कायापलट होताना पाहायला मिळालाय. संतोष भोसले याची महत्वपूर्ण विकेट मिळते टीम वेंगळे यांना आणि एक वेगळी ऊर्जा आपल्याला वेंगळे टीम मध्ये पाहायला मिळते. येते ती विकेट. डीजे प्लीज. पहा क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स का म्हटलं जातं. क्रिकेट आणि रंग बदलणारा सरडा यांची तुलना केली जाते. कारण क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो वेळोवेळी खेळ बदलतो. पहा मागील षटकामध्ये खेळ आपण पाहिला तेटलीच्या बाजूने होता. आता तो खेळ वेंगळ्याच्या बाजूने जातोय की काय पाहणं गरजेचं. 5 बॉल 10 धावांची गरज. हा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आणखी एक झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. टीम वेंगळे. गणेश सकपाळ यांचं कौतुक करावं लागेल. विकेटचं पतन होतंय. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला जाईल. रोशन मैदानाच्या आतमध्ये आले आणि रोशन मैदानाच्या बाहेर चाललेत. विकेटचं पतन. डीजे प्लीज. धावांची गरज आहे. क्रिकेटला तुम्ही गेस करू शकत नाहीये. हा सामना हाच संघ जिंकेल असं सांगणारा कोणी अजून नाहीये. कारण क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर स्थिती
अगदी वेळेनुसार बदलत राहते. इथून पुढे मॅच आहे 4 बॉल 10 धावांची गरज. राम शिंदे यांचं टेन्शन वाढलंय, कारण एक सोपी मॅच होती, ती मॅच अवघड झाले. कारण स्थिती मागच्या षटकामध्ये खूप वेगळी होती, या षटकामध्ये खूप स्थिती बदलले. गणेश सकपाळ, शेन वॉर्न ही उपाधी आम्ही त्यांना. काय बॉलिंग करतायत यार, सुपर बॉलिंग. हॅट्रिकची संधी, गणेश सकपाळ यांचा बॉल हा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कोणती विकेट असेल आणि पंचांनी काय सांगितलंय? यस, चर्चा करतील, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. पंचांनी सांगितलंय स्ट्राईक रोटेट नाहीये, बॉल डेड झालाय. हो यस, तेच समजवतायत मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनला. डेड बॉल आहे आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय. पहा, आपण केळगर सोळशी यांची मॅच जर पाहिली असेल ना, तर टीम केळगर सोळशीने परिपूर्ण प्रेशर घेतला आणि ती मॅच खेळली, ते हारलेत. परंतु इथे पुन्हा एकदा बाजूचं गाव आहे तेटली आणि केळगर सोळशी गावचा अंतर जर विचार केला तर कमीत कमी मला वाटतंय 3 ते 3.5-4 किलोमीटरचा अंतर आहे. आणि तोच प्रेशर कुठेतरी टीम तेटलीवरतीच गेलाय की काय, हे सुद्धा पाहणं गरजेचं. इथून पुढे 3 बॉल आणि 10 धावांची गरज. क्रिकेट आहे, हाकेच्या अंतरावरती आहे. म्हणजे तेटलीमधून आवाज दिला तर केळगर सोळशीमध्ये पोहोचल, आणि केळगर सोळशीमधून आवाज दिला तुम्ही तर तो तेटलीच्या माणसापर्यंत पोहोचेल. आजूबाजूची गावं आहेत, पण आम्हाला पुनरावृत्ती करायची नाही. आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. तेटली टीमचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित नवीन बॅट्समन आलेत मैदानाच्या आतमध्ये. ऋषी भोसले. 3 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. मॅच सुरू ठेवा आपण पंचांनी. तर 3 बॉल आणि 10 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 3 बॉल 10 धावा. ऋषी भोसले यांना स्ट्राईक मिळेल का या बॉलवरती, की षटकार चौका ठोकला जाईल? हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ट. व्हॉट अ बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग गणेश सकपाळ. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सामना संपलेले नाहीये. 2 बॉल आणि 10 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. या मॅचची आम्हाला अपेक्षा होती. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जो सामना जातो ना राम शिंदे साहेब, तो प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आवडतो. एकतर्फी सामना कधीही प्रेक्षकांना त्या ठिकाणी आवडत नाही. सामना सुरू करा. वेळ थोडासा जातोय कारण सामनाही तसा आहे. 2 बॉल आणि 10 धावांची गरज. गणेश सकपाळ काय बॉलिंग केले, नवीन बॅटर आहेत. ओहो, काय घडलंय, जबरदस्त बॉल आहे. मिडल स्टंप वरून बॉल चाललाय. डॉट बॉलची सांगता होते. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या या बॉलरसाठी. 5 बॉल त्यांनी हाताळले, 3 विकेट्स प्राप्त केलेत. व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. 1 बॉल आणि 10 धावांची गरज. मॅच मध्ये 1 बॉल 10 धावांची गरज. हा स्ट्रोक हवेत खेळलाय परंतु इथे काही उपयोग होणार नाहीये. ओ, विकेट प्राप्त केले. मेडन ओव्हर आहे. 3 विकेट्स. ओव्हर हॅट्रिक घेताना गणेश सकपाळ. जबरदस्त बॉलिंग. या षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स. मेडन ओव्हर आहे
गणेश सकपाळची जादू आपण पाहिली. सामना जिंकला टीम वेंगळेने. डीजे प्लीज. टीम निवडी. चला आम्ही टॉस करतोय. आम्ही टॉस का बॉचच्या व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करू डॉक्टर श्रीकांत पालांडे, कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला गोल्ड कॉईन देण्यात आलंय आणि त्याची चर्चा संपूर्ण दिवसभर आम्ही केले. तर आम्ही करतोय टॉस. तर विनंती करतो टीम वेंगळे आपण टॉससाठी या. कॅप्टन खूप चांगले तुम्ही खेळलात. मॅच तुम्ही जिंकले, परंतु आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला पुढील मॅच अजूनही इथून पुढे 3 मॅच आहेत आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आमच्याबरोबर डॉक्टर श्रीकांत पालांडे या ठिकाणी टॉस का बॉचच्या व्यासपीठावरती आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने जावली, महाबळेश्वर आणि केळघर सुरक्षेसाठी